चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू 75 वर्षाच्या आपुलकीचं एक नवं नातं। पोलिसांच्या परवानगीची पर्वा न करता महाविकास आघाडीचं जोडेमारो आंदोलन। गेटवे ऑफ इंडियावर पवार, उद्धव, नाना पटोलेंची सरकारवर कडाडून टीका। मध्य प्रदेशात शिवरायांचा पुतळा पाडला, कर्नाटकात पुतळा हटवला तेव्हा उद्धव ठाकरे मूग का गिळून बसले? देवेंद्र फडणवीसांचा सवाल। काँग्रेसनं चुकीचा इतिहास शिकवल्याचा आरोप। शिवरायांचा पुतळा पडला पण महाराष्ट्रात दंगली कशा झाल्या नाहीत? चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्री म्हणाले, हा तर महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगर, दादर, नागपूर आणि सोलापुरात भाजपचंही महाविकास आघाडीला प्रत्युत्तर आंदोलन, पण बडे नेते आंदोलनापासून दूरच। सर्व नेत्यांनी माफी मागितली तर आंदोलन कशाला? बावनकुळेंचा सवाल। महायुतीचं जागा वाटप 10 दिवसात जाहीर करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। 13 लहान मित्रपक्षांचाही विचार होणार, जिंकेल त्याला जागा हे महायुतीचं सूत्र। भाजप आणि संघ नेत्यांच्या बैठकांवर बैठका। आज छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईत 2 स्वतंत्र बैठका। संभाजीनगरच्या बैठकीत फडणवीस आणि रावसाहेब दानवेही सहभागी। मनोज जरांगे सिंधुदुर्गातील मालवणमध्ये दाखल। मालवण रॉक गार्डन ते राजकोट किल्ल्यापर्यंत रॅली। जरांगेंनी किल्ल्याची केली पाहणी। पुण्यातल्या महिलेच्या हत्येचं गूढ अखेर आठवड्याभरानं उकललं। झोपडपट्टीतल्या खोलीसाठी भावानंच केली वहिनीच्या मदतीनं बहिणीची हत्या। यवतमाळ, हिंगोलीसह परभणीमध्ये तुफान पाऊस। वर्धा नदीला पूर तर पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा धनोडा पूल पाण्याखाली। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा। मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी। आणि पृथ्वीवरचं नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये सुद्धा गणेशोत्सवाची धूम। पुण्याहून पाठवलेल्या बाप्पांच्या मूर्तींचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत। श्रीनगर, कुपवाडा, अनंतनागमध्ये मंडळांची संख्या वाढली। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय एबीपी माझा मिड डे मध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। सुरुवात करूया पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींनी।